नमस्ते विद्यार्थिनींनो, परीक्षा व्यवस्थापन हा मॉड्यूल क्रमांक 2 मधला शेवटचा घटक आहे आणि या घटकाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. पहा, परीक्षा हा जो काही शब्द आहे या मराठी शब्दाला इंग्रजीमध्ये एक्झामिनेशन असं म्हणतात आणि एक्झामिन या लॅटिन शब्दापासून तो तयार झाला आहे. आता एक्झामिन म्हणजे काय, तर तराजूचा काटा. आता तराजू ज्या वजनाचं अचूक मोजमाप करतो तसेच परीक्षासुद्धा काय करत असते, वजनाचं विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करत असते, विद्यार्थ्याच्या ज्ञानाचं मूल्यमापन करत असते आणि म्हणून परीक्षा हे विद्यार्थ्याच्या ज्ञानाचं मूल्यमापन करण्याचं काम करत असते आणि म्हणून त्या ठिकाणी एक्झामिन या लॅटिन शब्दापासून एक्झामिनेशन हा शब्द त्या ठिकाणी वापरला गेला आहे. पहा, सध्याची या माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अभ्यासक्रमाची आणि ज्ञानाची परीक्षा होते, पण परीक्षा ही पारदर्शी होण्यासाठी परीक्षा पद्धतीचं उत्तम व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा घटक या ठिकाणी आहे. कारण परीक्षा व्यवस्थापन हे शाळांतर्गत स्तरावर जितक्या व्यवस्थितपणे केलं जातं तसंच ते शाळाबाह्य स्तरावर सुद्धा करावं लागतं. पण शाळा स्तरावर ज्या वेळेस आपण ते नियोजन करत असतो, व्यवस्थापन करत असतो, तेव्हा आपल्याला एवढ्या समस्या भेडसावत नाही. पण सार्वत्रिक स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण परीक्षा घेण्याचं ठरवतो त्यावेळेस त्या स्वरूपामध्ये सर्व कामं मोठ्या प्रमाणामध्ये करावी लागतात आणि मग तेव्हा अनेक समस्या आपल्याला उद्भवताना दिसतात. मग परीक्षा घेणं ही प्रक्रिया, त्यामुळे जी प्रक्रिया ही प्रक्रिया चालू असते आणि ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपल्याला अनेक टप्पे त्या ठिकाणी पार पाडावे लागतात. मग त्यासाठी परीक्षा व्यवस्थापन खूप महत्त्वाचे ठरते. कुठल्याही गोष्टीचं नियोजन करणं, व्यवस्थापन करणं, काम करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की ते काम पूर्णत्वास जर आपल्याला न्यायचं असेल तर आपल्याला त्या परीक्षेचं व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. आता परीक्षेचं आयोजन करण्यापासून सुरुवात होते. त्यामध्ये नोंदणी ते निकाल जाहीर करेपर्यंतची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करावी लागते. मग आता परीक्षा व्यवस्थापन करताना आपल्याला काही ठराविक टप्प्यांनी परीक्षेचं व्यवस्थापन करावं लागतं. मग या ठराविक टप्प्यामध्ये कोणते टप्पे आपल्याला सांगता येतात, तर पहा, पहिला टप्पा सांगता येतो की आयोजनपूर्व टप्पा. म्हणजे ज्यावेळेस परीक्षेचं आपल्याला आयोजन करायचं असतं तत्पूर्वीचा जो टप्पा असतो तो काय आहे, आयोजनपूर्व टप्पा. त्यानंतरचा दुसरा टप्पा आहे तो म्हणजे आयोजन टप्पा. आता आयोजनपूर्व टप्पा झाल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष परीक्षा त्या ठिकाणी आयोजित करायची असते, तो आयोजन टप्पा. आणि तिसरा टप्पा जो आहे तो म्हणजे आयोजनोत्तर टप्पा, म्हणजे आयोजन केल्यानंतरचा टप्पा. अशा 3 टप्प्यामध्ये आपल्याला परीक्षेचं व्यवस्थापन हे करावं लागतं. मग आता पहिला जो टप्पा मी सांगितला तो म्हणजे आयोजनपूर्व टप्पा. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर कोणत्याही परीक्षे ज्या आहेत, कोणत्याही प्रकारची परीक्षा असो, त्या परीक्षेचं आपल्याला आयोजन करताना हा पहिला महत्त्वाचा टप्पा असतो की त्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाची कामे करावी लागतात. मग कोणती कामे करायची असतात, तर त्यामध्ये विद्यार्थ्याचं प्रवेशपत्र तयार करावं लागतं. त्यानंतर विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया त्या ठिकाणी काय करायची असते, तयार करायची असते. आता परीक्षा प्रक्रिया जी आहे ही परीक्षा प्रक्रियेची प्रवेशपत्र तयार केल्यानंतर परीक्षा शुल्क प्रक्रिया जी आहे ती सुद्धा आपल्याला पूर्ण करून घ्यावी लागते. त्यानंतर विद्यार्थ्याची उपस्थिती व सविस्तर तपशील त्या ठिकाणी आपल्याला भरावा लागतो. कॉलेजची कोड, कॉलेजचा नोंदणी क्रमांक, कोर्स कोड नंबर इत्यादी ज्या काही माहिती असतात या माहितीसुद्धा आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये पूर्ण करावयाच्या असतात. त्याचबरोबर जर काही कमतरता आढळल्या तर विद्यार्थ्याशी संपर्क करून प्रवेशपत्रसुद्धा पूर्ण करावं लागतं. बऱ्याच वेळा काय होतं, विद्यार्थी पूर्ण फॉर्म भरत नाही, काही फॉर्म अपूर्ण राहतात. मग त्यावेळेस विद्यार्थ्यांना फोन करून आपल्याला त्यांचे ते प्रवेशपत्र पूर्ण करून घ्यावे लागतात. त्यानंतर परीक्षेसाठी परीक्षा केंद्राची निवड करणे. फक्त परीक्षा घ्यायचं ठरल्यानंतर त्या परीक्षा कुठल्या स्कूलमध्ये, कुठल्या शाळेमध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत त्यासाठी परीक्षा केंद्र निश्चित करणं सुद्धा गरजेचं असतं. त्यानंतर परीक्षेसाठी लागणारे जे मानवी घटक आहे, मानवी बळ आहे, त्याच्यामध्ये अधीक्षक असतात, पर्यवेक्षक असतात आणि समवेक्षक असतात. या सगळ्यांची आपल्याला काय करावी लागते, निवड करावी लागते आयोजनपूर्व टप्प्यामध्ये. त्याचबरोबर आपल्याला परीक्षेचं वेळापत्रक तयार करणे आणि ते सर्वांना सांगणे, सर्वांना त्या वेळापत्रकाची माहिती करून देणे हेही काम आपल्याला आयोजनपूर्व टप्प्यामध्ये करावं लागतं. त्याचबरोबर प्रश्नपत्रिका तयार करणं आणि या सर्व कामाकरिता
आपल्याला पुरेसा कालावधी लागतो, किमान 1 महिना तरी आपल्याला या पूर्वक तयारीसाठी लागत असतो आणि म्हणून परीक्षेपूर्वी आपल्याला हा वेळ त्या ठिकाणी द्यावा लागतो आणि म्हणून परीक्षेचं व्यवस्थापन करताना आयोजनपूर्व टप्पा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असा टप्पा असलेला आपल्याला सांगता येतो. त्यानंतरचा दुसरा टप्पा आपण पाहणार आहोत तो म्हणजे आयोजन टप्पा, की या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष आपल्याला विद्यार्थ्यांची काय घ्यायची असते, परीक्षा घ्यायची असते आणि हा खरा कसोटीचा टप्पा आहे पहा, कारण याच्या यशस्वीतेवरच परीक्षेचं संपूर्ण व्यवस्थापनाची गुणवत्ता जी आहे ती गुणवत्ता ठरत असते. मग या आयोजन टप्प्यामध्ये कोणती कार्य करावी लागतात, तर पहिलं कार्य करावं लागतं की प्रश्नपत्रिकेची गोपनीयता राखण्याचं काम करावं लागतं. ती जर गोपनीयता नाही राखली तर पेपर फुटीसारखे प्रकार त्या ठिकाणी होण्याची शक्यता असते आणि म्हणून या टप्प्यामध्ये आपल्याला ही काळजी घेणं गरजेचं आहे की आपली प्रश्नपत्रिके जी आहे ती गोपनीय राहिली पाहिजे. त्याचबरोबर समवेक्षक सहकारी सज्जता, ज्या समवेक्षक सहकारीची निवड आपण केलेली असते त्यांची तयारी खूप महत्त्वाची आहे. ऐन वेळेस एखादा गैरहजर राहिला तर पर्यायी सोयसुद्धा आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यामध्येच करून ठेवणं गरजेचं असतं आणि म्हणून आयोजन टप्प्यामध्ये हेही महत्त्वाचं काम आपल्याला करायचं असतं. त्याचबरोबर आणखी आपल्याला कोणतं कार्य करायचं असतं तर अनुक्रमे उत्तरपत्रिकेचं वाटप करावं लागतं. आपण पाहतो की आपण विद्यार्थ्यांचे रोल नंबरनुसार विद्यार्थ्यांना बेंचवर बसण्यासाठी रोल क्रमांक टाकलेले असतात, त्याच पद्धतीने विद्यार्थी बसतात, त्याच पद्धतीने सिक्वेन्सनुसार आपल्याला उत्तरपत्रिकेचं वाटप करावायचं असतं. तदनंतर वाटप झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा जो काही पूर्वीचे जे काही माहितीपत्रक आहे ते सगळं भरून झाल्यानंतर विद्यार्थी येणार नाही, परीक्षेचा वेळ सुरू झाल्यानंतरच आपण काय करू शकतो ते ॲब्सेंट विद्यार्थ्यांचे जे काही उत्तरपत्रिका आहेत त्या उचलून घेऊ शकतो. म्हणजेच काय अनुक्रमे उत्तरपत्रिकेचं वाटप करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर बैठक व्यवस्थेनुसार विद्यार्थ्यांना बसविणे, त्यानंतर विद्यार्थी पडताळणे, मग हॉल तिकीटचं चेकिंग करणं, विद्यार्थ्यांचं चेकिंग करणं, ही सगळी कामं आपल्याला आयोजन टप्प्यामध्ये करावी लागतात. त्याचबरोबर कॉपी प्रकरणाची विल्हेवाट लावणं, बऱ्याच वेळा विद्यार्थी कॉपी करतात, मग विद्यार्थ्यांना पकडणं, त्या प्रकरणाची विल्हेवाट लावणं, याही गोष्टी आयोजन टप्प्यामध्येच येताना आपल्याला सांगता येतात. त्यानंतर परीक्षा नियोजित वेळेनुसार पार पाडणे, परीक्षेची जी काही नियोजित वेळ आहे त्या वेळेनुसारच परीक्षा पार पाडणे आवश्यक असते. परीक्षा दरम्यान सर्व भौतिक सुविधा पुरविणे, मग त्याच्यामध्ये पेपर पुरवणे, टाचणी लागतील, दोरा लागेल, या सगळ्या गोष्टी पुरविणे यासुद्धा याच टप्प्यामध्ये अपेक्षित असतात. त्याचबरोबर पर्यवेक्षण, इतर सेवा, त्याचं मानधन मिळण्याची व्यवस्था करणे, ज्यावेळेस पर्यवेक्षण करत असतो त्यावेळेस त्याच्या मानधनाची व्यवस्था करण्याचं कामसुद्धा आयोजन टप्प्यामध्येच करण्याची आवश्यकता असते. मग इतकी सगळी कामे आपल्याला या दुसऱ्या टप्प्यामध्ये करावयाची असतात. त्यानंतरचा तिसरा टप्पा आपण पाहूयात तो म्हणजे आयोजनोत्तर टप्पा. आता हा शेवटचा टप्पा असून त्यामध्ये काय होतं तर परीक्षा झाल्यानंतरची पुढील कार्य करावी लागतात. मग त्यामध्ये कोणकोणती कार्य करावी लागतात, सगळ्यात पहिलं काम काय करावं लागतं तर उत्तरपत्रिका आहेत त्या एकत्रित करून गुणांसाठी पाठवाव्या लागतात. त्यानंतर मूल्यमापित उत्तरपत्रिका पुन्हा जमा करावयाच्या आणि प्राप्त गुणांकाच्या तालिकाकरण करून गुणपत्रक तयार करणे, म्हणजे हे सगळी कामे एकामागून एक त्या ठिकाणी आपल्याला करावी लागतात. आणि ज्यावेळेस गुणपत्रक तयार होतं त्यावेळेस निकाल जाहीर करणे हे सुद्धा त्या ठिकाणी काय आहे एक महत्त्वाचं काम आयोजनोत्तर टप्प्यानंतरचं मध्ये असलेलं आपल्याला सांगता येतं. मग निकाल जाहीर केल्यानंतर गुणपत्रकाचं वाटप करणे, विद्यार्थ्यांच्या गुणांकांची अंतिम लिखित प्रत जी आहे ती तयार करणे, विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार उत्तरपत्रिकेची फेरतपासणी करणे, इतर काही प्रक्रिया पूर्ण करणे, जसे उत्तरपत्रिकेची नकली प्रत मागवणे, अशा अनेक जी कामं आहेत ही कामे त्या ठिकाणी आपल्याला या टप्प्यामध्ये करावयाची असतात. मग विद्यार्थ्यांच्या परीक्षा संबंधीची माहितीचे ठराविक कालावधीमध्ये तिचं जतन करण्याची सुद्धा आवश्यकता आहे. म्हणजे काही ठराविक कालावधीपर्यंत त्या जे काही माहिती आहे तिचं काय करणं जतन करणं आवश्यक आहे. आणि प्रमाणपत्र किंवा सनद वितरित करणं, म्हणजे जी परीक्षा विद्यार्थ्यांनी दिलेली आहे त्याचं सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना वाटप करणं, इथपर्यंतची कामं आयोजनोत्तर टप्प्यामध्ये त्या ठिकाणी करावी लागतात. मग असा हा जो काही परीक्षा व्यवस्थापन आहे ह्या व्यवस्थापनाचे हे 3 टप्प्यानुसार जर कामं झाली तर परीक्षा व्यवस्थापन आणि परीक्षा व्यवस्थितपणे पार पाडता येऊ शकतात. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येते की परीक्षा व्यवस्थापनाचे विविध विभाग असतात. ज्यावेळेस
एखादं व्यवस्थापन, एखादं काम आपल्याला पूर्णत्वास न्यायचं असेल तर त्यासाठी काय करावे लागते, एखादी समिती स्थापन करावी लागते आणि त्याच समितीमध्ये जे विविध कार्य आहेत त्या कार्याच्या अनुषंगाने समितीचे विभाग आपल्याला पाडायचे असतात. मग परीक्षा व्यवस्थापनाचे विविध जे विभाग आहेत ते विभाग कोणते आहेत, तर यातला पहिला विभाग आहे तो म्हणजे प्रवेश समिती, दुसरा विभाग आहे बिल विभाग, तिसरा विभाग आहे आयोजन समिती, चौथा विभाग आहे गोपनीयता विभाग, पाचवा मूल्यमापन विभाग, सहावा पुनर्मूल्यांकन विभाग आणि सातवा आहे विद्यार्थी माहिती कार्यालय. आता हे सगळे विभाग मी जे विभाग मी सांगितले त्या विभागामध्ये, त्या समितीमध्ये त्यांचं जे सक्रिय सहकार्य आहे हे चांगल्या आंतरक्रियेमुळे परीक्षा व्यवस्थापन हे उत्तम पद्धतीने पूर्णत्वास जाऊ शकतं. म्हणजे प्रत्येक विभाग हा परीक्षा व्यवस्थापनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसून येतो आणि म्हणून परस्पर सहकार्यातून एक यशस्वी व्यवस्थापन आपण करू शकतो. मग आता प्रवेश समिती जे स्थापन केलेली असते ती प्रवेशाच्या संदर्भातील प्रॉस्पेक्ट देणे, फॉर्म देणे पासूनची कामं त्या ठिकाणी केली जातात. बिल विभागामध्ये परीक्षेचं जे शुल्क आहे ते शुल्क आकारण्याचं काम केलं जातं. त्याचबरोबर आयोजन समिती आणि गोपनीयता विभागसुद्धा आपल्याला परीक्षा व्यवस्थापनामध्ये स्थापन करावे लागतात आणि त्यानंतर मूल्यमापन विभाग येतो की जिथे विद्यार्थ्यांच्या लिहिलेल्या उत्तरपत्रिकेचं मूल्यमापन केलं जातं आणि त्यांना गुण दिले जातात. हा विभागही त्या ठिकाणी महत्त्वाचाच आहे. त्यानंतर पुनर्मूल्यांकन विभाग, बऱ्याच वेळा काय होतं, आपण विद्यार्थ्यांचे उत्तरपत्रिका तपासतो आणि तपासताना जर विद्यार्थ्यांना आपण लिहिलेल्या उत्तरपत्रिकेतील उत्तराची जी काही साशंकता वाटत असेल तर किंवा मार्क्स कमी मार्क पडले, पुन्हा मार्कांची फेर तपासणी करावी वाटत असेल तर पुनर्मूल्यांकनासाठीचा विभागसुद्धा स्थापन करण्याची आवश्यकता आहे आणि त्या विभागाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन करू शकतो आणि म्हणून हा विभागसुद्धा महत्त्वाचा आहे, पुनर्मूल्यांकन विभाग. त्यानंतरचा सगळ्यात शेवटचा विभाग आहे तो म्हणजे विद्यार्थी माहिती कार्यालय, कारण विद्यार्थ्यांना माहिती सांगणारं कार्यालयसुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्याला विद्यार्थी माहिती कार्यालय असं म्हटलं जातं. विद्यार्थ्यांना त्या कार्यालयात पाहिजे ती माहिती त्या अनुषंगाने मिळत असते. मग आता हे सगळे काही परीक्षा जी आहे या चांगल्या परीक्षा व्यवस्थापनाची वैशिष्ट्येसुद्धा आपल्याला पाहावयाची आहेत. चांगल्या परीक्षा व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये मग कोणती आहेत चांगल्या परीक्षा व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, तर आपल्याला सांगता येतात. पहिलं वैशिष्ट्य काय सांगता येईल आपल्याला चांगल्या परीक्षा व्यवस्थापनाचं? पहिलं वैशिष्ट्य की परीक्षा पद्धती ही विद्याशाखीय व्यक्तींकडूनच शासित करावी. जी काही विद्याशाखीय व्यक्ती आहेत त्या व्यक्तींकडूनच ही परीक्षा काय करावी, शासित करावी. हे पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. त्याचबरोबर गरजेनुसार परिवर्तनशीलता असावी. परीक्षा पद्धती ही लवचिक असते. आपल्याला गरजेनुसार त्याच्यामध्ये बदल करता येऊ शकतो आणि म्हणून ही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येते की गरजेनुसार परिवर्तनशीलता असावी. दुसरं वैशिष्ट्य काय आहे तर परीक्षा प्रणालीमधील सर्व व्यवहार त्या ठिकाणी चोख आणि पारदर्शी असले पाहिजेत. व्यवहार कसे असावेत? चोख आणि पारदर्शी असले पाहिजेत. त्याचबरोबर परीक्षेची ज्यावेळेस अंमलबजावणी केली जाते त्यावेळेस योग्य भौतिक सोयीसुविधांसुद्धा परीक्षेला त्या ठिकाणी पुरविण्याची आवश्यकता असते. त्यानंतर परीक्षेच्या मूल्यमापनासाठी माहिती तंत्रज्ञानाची मदत त्या ठिकाणी घेण्याची आवश्यकता असते. कारण आज पाहतोय आपण की परीक्षा पद्धती आणि परीक्षेचा निकाल हे जे काही कामं आहेत ही कामं संगणकावर खूप चांगल्या पद्धतीने पटपट करता येऊ शकतात. म्हणजेच इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी जी आहे या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जो काही परीक्षेचा व्यवहार आहे तो कसा चोख आणि पारदर्शी चालू आहे हे त्यांना आपण सांगू शकतो. त्याचबरोबर परीक्षेच्या अंमलबजावणीसाठी योग्य भौतिक सोयीसुविधासुद्धा त्या ठिकाणी पुरविल्या जातात, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर परीक्षा पद्धतीत गुणवत्तेचे काटेकोर पालन करावे किंवा केले पाहिजे. गुणवत्तेचं काटेकोर पालन करूनच काय केलं जातं तर त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांची परीक्षा ही घेतली जाते. त्याचबरोबर परीक्षा प्रणालीचे परीक्षकांकडून विवेकशील मूल्यमापन व्हायला पाहिजे की विद्यार्थी जे आहेत या विद्यार्थ्यांचं किंवा परीक्षा पद्धतीचं त्या ठिकाणी परीक्षकांकडून काय केलं गेलं पाहिजे तर मूल्यमापन झालं पाहिजे असं या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. त्याचबरोबर केंद्रीय मूल्यमापन पद्धतीचा त्या ठिकाणी वापर
करणे म्हणजे केंद्रीय मूल्यमापनाची जी साधने आहेत त्याच्यामध्ये मध्यमान असेल, मध्यांक असेल, बहुलक असेल, हे केंद्रीय प्रवृत्तीची काय आहेत त्या ठिकाणी साधनं आहेत. आणि केंद्रीय प्रवृत्तीची जी परिमाणं आहेत त्या परिमाणाच्या साहाय्याने आपण विद्यार्थ्यांना काय करू शकतो, तर विद्यार्थ्यांना विवेकशील मूल्यमापन व्हावे म्हणून आपण प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर जे काही परीक्षेदरम्यान संरक्षक वातावरण पुरवण्याची जबाबदारीसुद्धा त्या ठिकाणी नियोजनामध्ये करण्याची आवश्यकता आहे. कारण जोपर्यंत आपला विद्यार्थी दुसऱ्या शाळेमधून पेपर लिहिणार आहे त्यावेळेस त्याची सिक्युरिटी आपल्या शिक्षकांनी म्हणजे परीक्षा व्यवस्थापन कमिटीने पाहण्याची आवश्यकता असलेली आपल्याला सांगता येते. त्याचबरोबर बारकोड पद्धतीचा वापर करावा असंही कुठेतरी शिक्षकांनी सांगितलं असतं. कारण या पद्धतीचा बारकोडचा जर वापर केला तर विद्यार्थ्यांच्या पेपर तपासताना शिक्षकांमध्ये व्यक्तिनिष्ठतेचा अभाव जाणवेल, व्यक्तिनिष्ठता येणार नाही. त्यासाठी काय केलं गेलं पाहिजे, तर जी काही परीक्षा आपण घेणार आहोत त्या परीक्षकाकडून विद्यार्थ्याचं विवेकशील मूल्यमापन होण्यासाठी आणि परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांसाठी संरक्षण वातावरण पुरविण्यासाठी आणि केंद्रीय मूल्यमापन पद्धतीचा वापर केल्यामुळे आणि बारकोड पद्धती वापरल्यामुळे परीक्षेतील गैरव्यवहार टाळण्यासाठी पुनर्योजना केल्यामुळे सुद्धा काय होणार आहे, आपोआपच परीक्षा पद्धती जी आहेत या परीक्षा पद्धतीत सुधारणा होणार आहे. आणि म्हणून आत्ता परीक्षा व्यवस्थापनाच्या या मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्या असं लक्षात येतं की परीक्षेचं व्यवस्थापन करणं खरंच खूप गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण व्यवस्थापन करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी त्या कार्यामध्ये यश मिळणार नाही किंवा ते कार्य पूर्णत्वास जाईल किंवा नाही अशी शाश्वतीसुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकत नाही. आणि म्हणून परीक्षा व्यवस्थापन खूप महत्त्वाचा असा घटक असलेला आपल्याला सांगता येतो. अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण परीक्षा व्यवस्थापन जे आहे या परीक्षा व्यवस्थापनाची जी माहिती आहे ती माहिती घेण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.